लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 अरे छड़ी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छम। नमस्कार, मी माधवी मुकुंद कान इथे फेब्रुवारी 2022 पासून मी मुख्याध्यापिका म्हणून आणि ज्युनियर कॉलेजसाठी प्राचार्य म्हणून मी इथे रुजू झाली। तशी माझी 31 वर्षाची सेवा होते आहे। मी 31 नाही 33 वर्ष झाले। मी 92 ला लागलेली आहे, 1992 ला। हां, आधी मी सहाय्यक शिक्षक म्हणूनच होती आणि मी फेब्रुवारी 2022 पासून प्राचार्य झालेली आहे। खूप खूप अभिनंदन तुमचं। धन्यवाद धन्यवाद। आणि जो आता तुमच्या शाळेमध्ये जो प्रोग्राम झाला, जे माजी विद्यार्थी 99 बॅच मधले त्यांनी जो आता मागच्या वर्षीपासून जो उपक्रम सुरू केलाय, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तो उपक्रम एकदम उत्कृष्ट, एक्सलंट म्हणेल मी, एक्सलंट म्हणेल मी, त्याला तोडच नाही। कारण की विद्यार्थ्यांना पहिला दिवस इतका त्यांचा छान, म्हणजे त्यांना गिफ्ट देऊन आणि त्यांना गोड तोंड करून, गोड दिवस म्हणजे गोड तोंड केलं त्यांचं, छान बुंदीचं त्यांनी सगळ्यांना पॉकेट वाटले आणि म्हणजे विद्यार्थ्यांनी मला वाटते अपेक्षा पण केली नसेल की आपला एवढा छान दिवस स्वागत केला जाईल। हा, पहिलाच दिवस तो शाळेचा। आणि जे नवीन विद्यार्थी 5वीतले येतात त्यांना ते अजून आनंद झाला की म्हणजे असं त्यांनी मला वाटतं आजपर्यंत तरी कोणत्या वर्गामध्ये त्यांनी त्यांचा असा गोड दिवस केलेला नसेल। मला असं माहिती आहे का तुमच्या माहितीमध्ये की अजून कोणत्या शाळेमध्ये हा उपक्रम असा राबवला जातो? हो, बाकीच्या शाळांमध्ये उपक्रम राबवला जातो, म्हणजे मुलांना फुलं वगैरे देऊन त्यांचं स्वागत केलं जातं वगैरे, पण त्यांचं तोंड गोड करणं आणि त्यांना पण गिफ्ट देणं हा एक नवीन उपक्रम। आणि खरोखर म्हणजे मला तरी त्या माझ्या या माजी विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। हो, कारण युजली असं होतं की बर्थडे असं देतात। बरोबर आहे। हा, पहिल्याच दिवशी सगळ्यांसाठीच झाले। हा, आणि म्हणजे त्यांनी खूप मोठा निर्णय आणि म्हणजे मोठं मन दाखवलं माझ्या या विद्यार्थ्यांनी, माझी विद्यार्थ्यांनी खूप मोठं मन दाखवलं। मला पण खूप अभिमान असेल ना? वादच नाही, एकदम अभिमान आहेच। कारण की माझ्या तरी मध्ये मी विद्यार्थ्यांना नुसतं शिकवलं नाही तर मला घडवायचं होतं विद्यार्थ्यांना। आज येत्या 33 वर्षामध्ये असे कितीतरी हजारो विद्यार्थी आहेत की जे येतात, म्हणतात की मॅडम तुम्ही खरोखर खूप छान आम्हाला शिकवलं आणि आम्ही त्याच्यामुळे आज असं असं या पोझिशनवर आहोत, असं प्रत्येक जण म्हणतात। म्हणजे तसे माझ्या शाळेतले सर्व शिक्षक पण त्या लायकीचे आहेत। म्हणजे आधीचे तर होतेच, जुने जे झाले रिटायर झालेले, पण नवीन जे आहेत ते सुद्धा तेवढ्याच तन्मयतेने, तेवढ्याच प्रामाणिकपणे शिकवतात, मेहनत करतात, ते मुलांवर घेतात। हा, एक असाच आउट ऑफ द बॉक्स प्रश्न की तुमचा फेवरेट सब्जेक्ट काय? माझा मॅथ्स, ऑल टाइम मॅथ्स। बिलकुल, केव्हाही मॅथ्स। कारण युजली विद्यार्थ्यांना मॅथ्सला जास्त भीती येते। हो, आणि मग मी मुलांची ती भीती काढते। मी आधीच्या विद्यार्थ्यांना आधी जेव्हा शिक्षा देण्याची होती तेव्हा मी त्यांना मार देऊन पण शिकवलेलं आहे। कदाचित मला असं वाटते जितेंद्रला पण मी मारलं असेल गणितासाठी। कारण जे पण व्हिडिओ बघत असतील ते सगळ्या स्टुडंट्सना आठवतं की अरे मला मॅडमने एखाद वेळा मारलेलं। हा, ज्यांना येत नव्हतं त्यांना मी मारायची, म्हणजे मी स्टार्टिंगला नव्हती मारत, पण जेव्हा आपण 2दा 3दा सांगतोय आणि तरी त्याला ते म्हणजे तो दुर्लक्ष करत असेल तर मग मात्र मी मारलेला आहे। नाहीतर त्याचं जर लक्ष असेल आणि त्याला 10दा जरी सांगून समजत नसेल तर मी 11दा पण सांगितलेलं आहे। कारण की म्हणजे आमची भीती सांगते मी जनरल मॅथ्सचे टीचर किंवा इंग्लिशचे म्हटलं की ते खूप स्ट्रिक्ट असतात, खूप मार, म्हणजे थोडंफार अशी ती भीती आताच्या मुलांना असेल। हो, असते, भीती असते, पण आदरयुक्त भीती असायला पाहिजे। बरोबर, नुसता असा दरारा नको काहीतरी, म्हणजे किंवा भीती तसं नको। म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांना जर खरोखर प्रॉब्लेम असेल तर तो उठून ते सांगू शकले पाहिजे, अशी भीती ठेवते मी। असं म्हणजे काहीतरी हिटलर सारखं नाही वागत। हा, तसंच तुम्हाला पण एक कौतुकात हे झालं असेल मनातून, काय म्हणतो आपण त्याला, की मन भरून आल्यासारखं। तुमचा एक फेवरेट स्टुडंट धीरज साळुंके, त्यांनी ती लिहिलेली शाळेवरची कविता, तर आम्हाला तुझ्याकडनं कविता ऐकायची आहे।
मी कविता आणि लेखन करत असतो, मला एक तो छंद आहे. पण आताची जी मी आमच्या ते गोड दिवस होता मागील महिन्यात आम्ही तो साजरा केलेला शाळेच्या प्रथमोत्सवामध्ये, ती कविता जी सादर केली त्यामुळे मला प्रसिद्धी मिळाली असं. पण ते खूप आवडली शिक्षकांना वगैरे. त्यांनी जे कौतुक केलं माझ्यापासून, मला ते मिळालेलं खूप मोठं बक्षीस. माझ्या लिखाण क्षेत्राला मिळालेलं ते खूप मोठं बक्षीस. मुख्याध्यापक साहेब असो किंवा इतर शिक्षक वृंद असो, त्यांनी जे केलेलं कौतुक आहे ते मला खूप खूप. आमचे कान आता आतुरले, बस तुम्ही मला सांगा, बोलून दाखवा. आभार मानतो देवा तुझे, आज पुन्हा शाळेत यायला मिळालं. शाळेच्या पहिल्या दिवसाच्या निमित्त का असं नाही, आज पुन्हा लहानपण जगायला मिळालं. दिसली मला ती माझ्या शाळेची भव्य इमारत, कोवळ्या मुळांनी भरलेला क्लास, शाळेला मारलेली मी घट्ट मिठी आणि दिवस बनवला मी आजच्या खास. मनात सारखं वाटत होतं लहानपण परत यावे आणि खांद्यावर घ्यावे दप्तर आणि बेंचावर येऊन बसावे. संपूर्ण विषयाचा अभ्यास करावा, ड्रॉइंग वहीवर एखादे चित्र काढावे, प्रयोगशाळेत जाऊन एखादा प्रयोग करूनच आज बघावे, फळ्यावर खडूने एखादा सुविचार लिहून पाहावा, वर्ग सजावट सारखा अनोखा उपक्रम आज पुन्हा राबवावा. गृहपाठ केलेला असताना सुद्धा वही घरीच विसरावी, वही घरीच विसरलं म्हणून सरांची बोलणी ऐकावी. अभ्यासाचं टेन्शन नेहमी डोक्यावर असावं, ऑफ पिरियड मध्ये कर्कटकच्या साह्याने बेंचावर नाव आपलं कोरावं. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा या संपूर्ण आभासी जगाला कायमची सोडचिठ्ठी द्यावी. वर्गमित्रांसोबत शाळेच्या पटांगणात पुन्हा एकदा मोठ्या आवाजात रोज प्रार्थना म्हणावी. पोटभर घरी जेवण करून सुद्धा आईने स्कूल बॅग मध्ये टिफिन भरून द्यावा. मित्रांना उपाशी ठेवू नको रे, आईचा हा शब्द कानावर पुन्हा ऐकू यावा. माझ्या आईने म्हटलं होतं या जगात माणसं रंग बदलणारी मिळणार, पण शाळेच्या भिंतीचे रंग मात्र कायम तेच राहणार. आयुष्यातील खरे मित्र मात्र तुला तुझ्या शाळेच्या वर्गातच मिळणार. माझ्या आईने लहानपणी मला म्हटलेले शब्द अगदी तंतोतंत ठरलेत. बाकी काही असू दे, पण शाळेचे मित्र मात्र मला जीवाभावाचे मिळले. घटक चाचणी असो किंवा वार्षिक परीक्षा आता द्यायला मिळत नाही. जीवनातील सुख आणि समाधानाच्या गणित मात्र काही केला सुटत नाही. खरं सांगू का देवा, तुला या धावपळीच्या जीवनापेक्षा शाळेचा तो सहवासच बरा होता. पुस्तकातील प्रकरणं तर खूप सोपी होती, पण आयुष्य मात्र चांगला धडा शिकवत आहे. गणितातील समीकरणे तर सहजरित्या सोडवली, पण जीवनाचे खोडं मात्र काही केला सुटत नाही. या कवितेद्वारे देवा मला तुला विनंती करतो, गरज असेल तर वडाभोवती गोल फिरून दोरा सुद्धा गोंगाळतो. शक्य झाल्यास पुन्हा एकदा मला लहान कर. नशिबाने मिळालेले हेच वर्गमित्र मला पुन्हा बहाल कर. 7 जन्म कमी पडत असेल तर 8 जन्म मला उधार दे. शाळेच्या पहिल्या दिवशी बाबासोबत आलो होतो सायकलवर बसून, या शाळेत मला पुन्हा पाठवून दे. हो हो, खूपच. मला त्या धीरजचं म्हणजे कौतुक करावं तेवढं खरोखर कमी आहे. इतकी छान कविता त्यांनी सादर केली आणि सादर करता करता त्याला गैवरून आलं, तर तो समोरचं तो बोलू शकला नाही, म्हणजे समोर कविता म्हणू शकला नाही, तर त्यांनी दुसऱ्याला दिलं. दुसऱ्या विद्यार्थ्याला म्हणाला की तू वाच रे, म्हणे माझ्याच्यानी आता काही समोरचं मी काही बोलू शकत नाही. म्हणजे एवढं त्याला गैवरून आलं होतं. आणि कसं फ्लुएंटली त्यांनी ते इतकं छान वाटलं, म्हणजे सहजपणे त्यांनी ती. मी त्याला तेच म्हटलं की तू खूप सेन्सिटिव्ह आहेस, म्हणून तुला हे सुचलं किंवा तुला जे कविता सुचतात त्यासाठी खूप संवेदनशील मन पाहिजे असते. कविता आणि तो लेख पण खूप छान लिहिते. हो का? हो, खूप छान त्याचं लिखाण आहे. अच्छा. तर त्यांनी त्याच्यामध्ये करायला पाहिजे अजून प्रोग्रेस. बरोबर. वेळ देत नाही त्याच्यासाठी. नाही, बरोबर आहे. आता त्याचा काही झालं तरी आता त्याचा संसार, त्याचं करिअर याकडे तो लक्ष देईल ना पहिले, मग थोडासा उतार वयामध्ये करेल तो. आहे की करतो. हा, हे म्हणजे कौतुकास्पदच आहे त्याचं. आणि जो प्रत्येक महिन्यात ते आता कार्यक्रम राबवणार आहे, म्हणजे मला या गोष्टीचं खूप कौतुक आहे. म्हणजे त्यांनी म्हटलं की जो कोणी डॉक्टर असेल, कोणी वकील आहेत, आशिष वकील आहे, त्यानंतर जवळे डॉक्टर आहे, परत अजून कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते असेल, पत्रकार आहे, जसा हा जितेंद्र पत्रकार आहे. तर हे विद्यार्थी आपली जी काही कशा प्रकारे ते झाले किंवा त्याबद्दलचं काय महत्त्व आहे त्याच्याबद्दल ते विद्यार्थ्यांना महिन्यातल्या एक शनिवार ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. हां, तर ते विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी राहील की पहा, आपणही जर अशा प्रकारे जर आपण वागलो आणि अशा प्रकारे आपण जर मेहनत केली तर आपणही काहीतरी एक दिवस नक्की बनवू आपण. हां, आणि प्रोत्साहन मिळेल.
त्याच्यासाठी तो खूप चांगला उपक्रम आहे यांचा आणि मला तो खूप आवडला आणि मी त्यांना परमिशन पण दिली. हां, की महिन्याच्या शेवटच्या शनिवारी किंवा तुम्हाला जेव्हा वाटेल त्या शनिवारी तुम्ही येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. कारण हा असा एक्स्ट्रा करिक्युलम तर मी पण मला 5 वर्ष 6 वर्ष जे काही नाही, आणि माझ्या शाळेत पण अजूनपर्यंत हा उपक्रम नाही राबवला गेला. तो माझ्या काळात राबवतो आहे हे मला कौतुकास्पद अजून जास्त आहे. कारण एक्सपिरियन्सेस आपण जाणतो तेव्हाच येतात. विद्यार्थी आहेत मला तेच म्हणजे विद्यार्थ्यांना अजून वाटेल की नाही पहा म्हणजे आपल्या शाळेतले विद्यार्थी या लेवलवर गेलेले आहेत. हां, याचं पण त्यांना एक कौतुक वाटेल, त्यांना पण एक अभिमान वाटेल. बरोबर आहे. करणारे विद्यार्थी आहेत ते सर्व माजी विद्यार्थी आहेत. जे कोणी असे बाहेरचे नाही आहेत तर ते इथे शिकून मोठे झालेले तयार झालेले विद्यार्थी आहेत आणि त्याच्यामुळे इथेच घडलेले आहेत ते. बरोबर आहे. जिनानी वर्ग 10वी विद्यार्थी आणि छोटेबा पटेल हायस्कूलमधली विद्यार्थिनी. आमच्या शाळेचा पहिला दिवस हा बहुत चांगला गेला होता, गोड झाला होता. आमच्या शाळेमध्ये मोठे दादा आले होते, त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले. आणखीन त्यांनी आम्हाला बुक पेन आणि गोड वस्तू खायला दिली. आम्ही बहुत उत्साही आहोत की आम्हाला ते मिळाले. आम्हाला बी असं म्हणजे आम्ही बी मोठे होऊन आमच्या शाळेला काहीतरी करायला पाहिजे असं आम्हाला बी वाटते. वर्ग 10वी विद्यार्थी छोटूबाई पटेल हायस्कूल. आमच्या शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गोड दिवशी आमचे काही सिनियर्स आले, म्हणजेच आमचे दादा आले. त्यांनी आमचे प्रोत्साहन केले. त्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी आम्हाला बुक आणि पेन वाटप केले. त्याच्यानी आमचे शिक्षण चांगले व्हावे त्यासाठी त्यांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या, ते आम्हाला खूप आवडले. त्यानंतर आमच्या शाळेच्या पहिल्या दिवशी गोड वस्तूंनी आमचे स्वागत केले, ते आम्हाला खूप आवडले. आम्हाला त्यांनी बुक पेन दिली. माझा शाळेचा पहिला दिवस खूपच छान होता. मी मोठ्या दादासारखी बनीन मोठ्या झाल्यामुळं. मला पहिल्या दिवशी बुक पेन गोड खायला भेटला. त्या मोठ्या दादांसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी जितेंद्र रामचंद्र मशारकर, छोटूबाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघाचा एक सदस्य. आम्ही जो उपक्रम चालू केलेला आहे हा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद शुभेच्छा मिळत असतात. मी सर्व माजी विद्यार्थ्यांना या माध्यमातून आवाहन करतो की ज्यांना यासोबत आमच्यासोबत आम्हाला हातभार लावायचा असेल त्यांनी सोशल मीडिया किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. आमचा व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम ग्रुपबाबतची माहिती आपण खालील लिंकवर शेअर केलेली आहे. तसेच आमच्या या उपक्रमाला आपले सर्व मित्र जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग दर्शवत आहे, मार्ग दाखवत आहे, अशा सर्वांना मी मनापासून आभार मानतो आणि आवाहन करतो की सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार्य करावं. म्हणजे काय?